सुरुवात करूयात आजच्या टॉपिकला. विदाउट ऑप्शन 4 मार्क्स आणि विथ ऑप्शन 6 मार्क्स. आणि अगदी महत्त्वाचा म्हणजे न्यूक्लियस की ज्याच्यामध्ये आपलं जेनेटिक मटेरियल प्रेझेंट आहे. एम्ब्रियो म्हणजे काय रे? जेव्हा फर्टिलायझेशन होतं, झायगोट तयार होतो आणि झायगोटमध्ये सेल डिव्हिजन होऊन एक एम्ब्रियो तयार झालेला असतो. स्पर्म असतं जे मेल गॅमेट आहे, त्याच्यानंतर एग आहे म्हणजेच फिमेल गॅमेट. ह्या दोघांमध्ये फर्टिलायझेशन होतं. 2 मार्क्स मिळणार आहेत. 2 मार्क्ससाठी एवढा सिंपल ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे. हाय, हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू दिशा डिजिटल. कसे आहात सगळे? मी नेहा तुमच्यासाठी आज व्हिडिओ घेऊन आली आहे सायन्स पार्ट 2 चा. आणि जो काही व्हिडिओला तुम्ही रिस्पॉन्स दिलेला आहे तो खरंच खूप छान आहे, त्यासाठी थँक्यू सो मच. आणि तसाच आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये जे काही आपण शिकणार आहोत त्याचं नाव आहे सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या टॉपिकला. त्यापूर्वी या लेसनचं वेटेज काय आहे बोर्डनुसार ते बघूयात आपण. हा जो टॉपिक आहे हा आपल्याला बोर्डनुसार ह्याचं जे वेटेज आहे ते आहे विदाउट ऑप्शन 4 मार्क्स आणि विथ ऑप्शन 6 मार्क्स. तर हे जे काही वेटेज आहे हे वेटेज आपल्याला कशानुसार दिलेलं आहे? बोर्डनुसार दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स जे आहेत हे जास्त प्रमाणात विचारले जातात. आता कंटेंट काय काय आहेत हे बघूयात आपण. सेल बायोलॉजी म्हणजेच सायटोलॉजी आहे. त्याच्यानंतर आहे बायोटेक्नॉलॉजी अँड इट्स ॲप्लिकेशन. बायोटेक्नॉलॉजी म्हणजे काय रे? तर बायोलॉजीमध्ये ज्या काही टेक्निक्स वापरल्या जातात या टेक्निक्स आहेत त्याला आपण बायोटेक्नॉलॉजी असं म्हणतो. मग आता नेक्स्ट काय आहे कंटेंटमध्ये? स्टेम सेल्स आहेत. त्याच्यानंतर आहे इम्पॉर्टंट स्टेजेस इन डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चर. मग आता आजच्या लेक्चरमध्ये आपण काय शिकणार आहोत? स्टेम सेल्स बद्दल शिकणार आहोत. मग सुरुवात करूयात आजच्या लेक्चरला. याच्यामध्ये जे सेल शब्द आहे, सेल बायोलॉजी मधला जो सेल शब्द आहे, हा सेल शब्द म्हणजे नेमकं काय? तर जो सेला शब्द जो लॅटिन वर्ड होता सेला, याच्यावरूनच हा सेल शब्द आलेला आहे. मग आता सेल म्हणजे काय? सेला म्हणजे काय? तो जो सेला शब्द होता तो स्मॉल कंपार्टमेंटसाठी वापरला जायचा. मग त्याच्यावरूनच सेल शब्द हळूहळू आला. आणि ही सेल म्हणजे काय? तर सेल इज द फंडामेंटल स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता हा जो युनिट शब्द आहे हा युनिट शब्द खूप महत्त्वाचा आहे बरं का. मग का बरं महत्त्वाचा आहे? तर आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची जी बॉडी आहे ही बॉडी याच्यामध्ये असणारे प्रत्येक टिश्यू, प्रत्येक ऑर्गन हे या सेल्सपासूनच तयार झालेलं आहे. म्हणूनच आपण याला एक युनिट म्हणतो की जे डेफिनेशनमध्ये आपण सांगतो स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आपल्यासमोर ही एक डायग्राम आहे सेलची. ही डायग्राम आहे ॲनिमल सेलची. मग आता ही डायग्राम पहिल्यांदा बघूयात. सेंटरला आहे याच्या न्यूक्लियस, मग त्याच्यामध्ये न्यूक्लिअर पोर आहे, न्यूक्लिओलस आहे, न्यूक्लिओप्लाझम आहे, न्यूक्लिअर एन्व्हलप आहे. हे झालं न्यूक्लियसबद्दल. त्याच्यानंतर ह्याच्या आजूबाजूला सायटोप्लाझम आहे की जे फ्लुइड आहे सेलमधलं. मग ह्या सायटोप्लाझममध्ये काय काय प्रेझेंट आहे? तर सेल ऑर्गनलीज प्रेझेंट असतात. सेल ऑर्गनलीज कोणकोणत्या? गॉल्गी ॲपॅरेटस आहे, मायटोकॉन्ड्रिया, रफ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, स्मूथ एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, लायझोझोम आहे, सेंट्रोझोम आहे. हे झालं सेल स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये असणारा सेल ऑर्गनलीज. आठवतंय का रे? 7वी मध्ये असताना आपण सेल बघितली होती. मग त्याच्यामध्ये प्लांट सेल स्ट्रक्चर बघितलं होतं, ॲनिमल सेल स्ट्रक्चर बघितलं होतं, आठवतच असेल बरोबर. मग ते थोडंसं आपल्याला इथं रिलेट करायचं आहे. यानंतर नेक्स्ट आहे सेल बायोलॉजी. म्हणजे काय? सेल म्हणजे काय तर कळालं. आता लॉजी शब्द इथं ॲड झालाय. बायोलॉजी, जिथं लॉजी शब्द असतो त्यालाच आपण स्टडी असं समजू शकतो. म्हणजेच काय? जेव्हा एखाद्या गोष्टीचा अभ्यास केला जातो तिथं आपण हा लॉजी शब्द ॲड करतो. लॉजी म्हणजे काय? स्टडी करणे. मग स्टडी कशाचा केला जातोय? सेलचा, सेलच्या स्ट्रक्चरचा, त्याच्या टाईप्सचा, ऑर्गनलीजचा, त्याच्यामध्ये होणारा सेल डिव्हिजनचा. मग स्ट्रक्चर म्हणजे काय? की बाबा त्याचं जे ॲपिरन्स आहे ते कसं दिसतंय, त्याच्यामध्ये काय काय प्रेझेंट आहे हे सगळं आपण स्ट्रक्चरमध्ये शिकतो. त्याच्यानंतर टाईप्समध्ये काय शिकतो? प्रोकॅरियोटिक सेल असेल, युकॅरियोटिक सेल आहे, पुन्हा त्याच्यामध्ये प्लांट सेल, ॲनिमल सेल, हे वेगवेगळे टाईप्स. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असणारे ऑर्गनलीज म्हणजे आहे एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, गॉल्गी ॲपॅरेटस, रायबोझोम, लायझोझोम आहे, मायटोकॉन्ड्रिया आहे, सेंट्रोझोम आहे. आणि अगदी महत्त्वाचा म्हणजे न्यूक्लियस की ज्याच्यामध्ये आपलं जेनेटिक मटेरियल प्रेझेंट आहे बरोबर. त्याच्यानंतर सेल डिव्हिजन म्हणजे काय रे? आपली जी सेल आहे या सेलकडे सेल्फ मल्टिप्लाइंग एक प्रॉपर्टी आहे की ती स्वतःला काय करते? मल्टिप्लाय करते, स्वतःमध्ये मल्टिप्लिकेशन करून आणते. त्याला आपण सेल्फ मल्टिप्लाइंग असं म्हणतो.
मग सेल डिव्हिजनमध्ये 2 टाईप असतात, त्याच्यामध्ये मायटोसिस आहे, मियोसिस आहे. याबद्दल सुद्धा आपण ह्या सेल बायोलॉजी म्हणजेच सायटोलॉजीमध्ये शिकतो. मग आता आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला कशाबद्दल शिकायचंय? स्टेम सेल्स बद्दल शिकायचंय. पर्पज काय, इम्पॉर्टन्स काय हे हळूहळू कळेलच. जसं आपण एक एक पॉईंट पुढे जाणार आहे तसं याचं पर्पज आणि इम्पॉर्टन्स हेही कळणार आहे. मग आता स्टेम सेल्स म्हणजे काय बघूयात. स्टेम सेल्स गिव्ह राईज टू ऑल टाइप ऑफ सेल्स प्रेझेंट इन द ऑर्गॅनिझम्स बॉडी. ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये ज्या सगळ्या वेगवेगळ्या टाईपच्या सेल्स आहेत. मग आता किती टाईपच्या सेल्स असतात? त्याच्यामध्ये देअर आर 220 टाइप्स ऑफ सेल्स प्रेझेंट इन ऑर्गॅनिझम्स बॉडी. आपल्या ऑर्गॅनिझमच्या बॉडीमध्ये 220 प्रकारच्या सेल्स प्रेझेंट असतात. ह्या ज्या सगळ्या सेल्स आहेत या सगळ्या सेल स्टेम सेल्स पासूनच तयार झालेल्या असतात. मग ह्या स्टेम सेल्सला आपण पॅरेंट सेल असं सुद्धा म्हणू शकतो, बरोबर. मग आता हे ज्या स्टेम सेल्स आहेत त्याचे काय काय सेल्स तयार होतात पुढे ते बघूयात. हे जी स्टेम सेल आहे हे आपण ब्लास्टोसिड्स पासून घेतोय. त्याच्यानंतर त्याचे युजेस आपण बघूयात. न्यूरॉन्स म्हणजेच की जे ब्रेन सेलमध्ये आहेत, एपिथेलियल सेल आहे, कॉन्ड्रोसाइट सेल्स आहेत, रेड ब्लड सेल्स, फॅट सेल, एंट्रोसाइट सेल आणि कार्डियक सेल्स, बरोबर. ह्या झाल्या वेगवेगळ्या सेल्स की ज्या एकाच स्टेम सेल्स पासून तयार होतात. याच्यानंतर नेक्स्ट आहे सॉरी डिपेंडिंग अपॉन सोर्सेस स्टेम सेल्स आर ऑफ 2 टाइप्स. आपल्या सोर्सेसनुसार ह्या ज्या स्टेम सेल्स आहेत या स्टेम सेल्समध्ये 2 टाईप पडतात. फर्स्ट वन आहे एम्ब्रियॉनिक स्टेम सेल आणि सेकंड आहे अडल्ट स्टेम सेल्स. आता शब्दावरून आपण ओळखू शकतोय थोडंसं की बाबा एम्ब्रियॉनिक स्टेम सेल म्हणजे काय. एम्ब्रियो शब्द इथे हायलाइट होतोय. एम्ब्रियो म्हणजे काय रे, जेव्हा फर्टिलायझेशन होतं, झायगोट तयार होतो आणि झायगोटमध्ये सेल डिव्हिजन होऊन एक एम्ब्रियो तयार झालेला असतो. त्या एम्ब्रियो थ्रू मिळवलेल्या सेल्स म्हणजेच एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स. देन नेक्स्ट आहे सेकंड टाईप अडल्ट स्टेम सेल्स. म्हणजे काय, तर जेव्हा आपली बॉडी पूर्णपणे त्याची ग्रोथ झालेली असते, डेव्हलपमेंट झालेली असते, अडल्ट बॉडी तयार झालेली असते, तेव्हा आपण ज्या स्टेम सेल्स मिळवतोय त्यांना आपण म्हणतो अडल्ट स्टेम सेल्स. मग आता ह्याचं आपल्याला एक्सप्लेनेशन बघायचं आहे दोघांचं सुद्धा. पण पहिलं आपण बघणार आहोत एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्सचं एक्सप्लेनेशन. मग आता अगदी सुरुवातीपासून बघूयात की बाबा जेव्हा स्पर्म असतं, जे मेल गॅमेट आहे, त्याच्यानंतर एग आहे म्हणजेच फिमेल गॅमेट, ह्या दोघांमध्ये फर्टिलायझेशन होतं. हे दोघं युनाईट होतात. युनाईट झाल्यानंतर फर्टिलायझेशनची प्रोसेस होते आणि फर्टिलाइज्ड एग तयार होतं. मग आता हे फर्टिलाइज एग म्हणजेच काय रे, तर झायगोट आहे, बरोबर. याला आपण झायगोट असं सुद्धा म्हणू शकतो. या झायगोटमध्ये सेल डिव्हिजन होतं. सेल डिव्हिजन झाल्यानंतर 1 वीक ओल्ड एम्ब्रियो आपण इथं बघू शकतोय. ओके, हा आहे 1 वीक ओल्ड एम्ब्रियो. काय झालंय बाबा, जे मेल गॅमेट होतं आणि फिमेल गॅमेट होतं यांच्यामध्ये फर्टिलायझेशन झालं. त्याच्यानंतर फर्टिलाइज्ड एग तयार झालं की ज्याला आपण झायगोट असं सुद्धा म्हणू शकतो. यानंतर याच्यामध्ये डेव्हलपमेंट झाली. डेव्हलपमेंट झाली म्हणजे नेमकं काय झालं, सेल डिवाइड झाली आणि सेल डिवाइड झाल्यानंतर एक एम्ब्रियो तयार झाले. आता हा जो एम्ब्रियो आहे हा आहे 1 वीक ओल्ड एम्ब्रियो म्हणजे 1 आठवडा. त्याच्यानंतर आता हे जे एम्ब्रियोचं स्ट्रक्चर आहे, हे जे आउटर लाइनिंग दिसते का रे, या आउटर लाइनिंग पासून प्लासेंटा तयार होतं. व प्लासेंटा म्हणजे काय, तर जे बेबी आहे आणि जे मदर आहे या दोघांमध्ये जे कनेक्शन आहे ते कनेक्शन ठेवण्याचं काम हे प्लासेंटा करत असतं. खूप महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर या ज्या सेल्स दिसतात याच आपल्या एम्ब्रियॉनिक स्टेम सेल्स. इथपर्यंत क्लिअर झालंय. आता याच्यानंतरचा पार्ट आहे, ह्या ज्या स्टेम सेल्स आपण बघितल्या या सेल्समध्ये वेगवेगळे लेयर्स प्रेझेंट आहेत ते बघणार आहोत. त्याच्याबद्दलचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. स्टेम सेल्स आर प्रायमरी टाईप ऑफ अनडिफरन्शिएटेड सेल्स. ज्या ह्या स्टेम सेल्स आहेत ही प्रायमरी स्टेज आहे. की प्रायमरी स्टेज कशामध्ये, पहिली स्टेज की अनडिफरन्शिएटेड. व्हॉट इज अनडिफरन्शिएटेड म्हणजेच काय, यालाच आपण अनस्पेशलाइज असं सुद्धा म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये कोणतंही स्पेसिफाईड ऑर्गन तयार झालेलं नाहीये. त्याच्या आधीची स्टेज की आता ही एक सेल आहे, या सेलपासून पुढे जाऊन ब्लड सेल तयार होऊ शकते, बरोबर. जर या सेलचं पुढे जाऊन ब्लड सेल तयार होऊ शकते, लिव्हर तयार होऊ शकतात. आता हे दोघं जर आपण बघितले तर याला आपण स्पेशलाइज म्हणू शकतो, कारण एक स्पेसिफिक ऑर्गन तयार होतं, स्पेसिफिक टिश्यूज तयार होतात. पण
याच्यामध्ये काही स्पेसिफिकेशन आहे का रे? नाही. याच्यामधून ब्लड सेल सुद्धा तयार होऊ शकतात, लिव्हर सेल सुद्धा तयार होऊ शकतात, फॅट सेल सुद्धा तयार होऊ शकतात. म्हणून आपण याला अनस्पेशलाइज म्हणजेच अनडिफरन्शिएटेड सेल असं सुद्धा म्हणू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सेल्फ मल्टिप्लाइंग ॲबिलिटी. म्हणजेच काय? स्वतःला मल्टिप्लाय करण्याची ॲबिलिटी असणं, क्षमता असणं. अँड दे आर पॅरेंट ऑफ द सेल्स. जे सेल्स आहेत सगळ्या त्याची ती कोण आहे? पॅरेंट आहे, ज्याच्यापासूनच सगळ्या सेल्स तयार झालेल्या आहेत, म्हणून आपण त्याला पॅरेंट असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट आहे दिस प्रॉपर्टी ऑफ स्टेम सेल्स इज कॉल्ड ॲज प्ल्युरिपोटेन्सी. आता ही जी सेल्फ मल्टिप्लाइंग ॲबिलिटी आहे अशा प्रॉपर्टीला आपण प्ल्युरिपोटेन्सी म्हणतो. मग व्हॉट इज मीन बाय प्ल्युरिपोटेन्सी? प्ल्युरी म्हणजे काय? मेनी. ओके. आणि पोटेन्सी म्हणजे काय? पोटेन्शियल असणं किंवा ॲबिलिटी असणं, कॅपॅसिटी असणं, त्याला आपण म्हणतो प्ल्युरिपोटेन्सी. मेनी सेल्समध्ये डिवाइड होण्याची त्याच्यामध्ये ॲबिलिटी आहे, कॅपॅसिटी आहे, अशा प्रॉपर्टीला आपण प्ल्युरिपोटेन्सी असं म्हणतो. शब्द लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर हे जी सेल आहे याच्यामध्ये असणारे लेयर्स बघूयात. हा मधला लेअर दिसतोय याला आपण म्हणतो एंडोडम. त्याच्यानंतर हा जो मधला इथं जो सेकंड लेअर आहे याला आपण म्हणतो मिझोडम. आणि जी आउटर मोस्ट आहे या आउटर मोस्टला आपण एक्टोडम असं म्हणतो. जो अगदी सेंटरला असणारा भाग आहे आतला त्याला एंडोडम म्हणतो. देन सेकंड लेअर आहे त्याला आपण मिझोडम म्हणतो आणि जो आउटर मोस्ट लेअर आहे त्याला एक्टोडम असं म्हणतो. हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर हे जे तिन्ही लेयर्स आहेत हे तिन्ही लेयर्स कोणकोणत्या सेल्स तयार करून देते ते बघूयात. जे एक्टोडम आहे हे एक्टोडम आपल्याला न्यूरॉन्स तयार करून देतात की जे ब्रेनमध्ये प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर जे मिझोडम आहे हे मिझोडम आपल्याला बोन सेल्स तयार करून देतात. म्हणजेच आता बोन सेल्स ऑस्टिओसाइट्स का बरं दिलंय तर जे बोन सेल आहे यालाच आपण सायंटिफिक वर्डमध्ये ऑस्टिओसाइट्स असं म्हणतो. त्याच्यानंतर आहे एंडोडम. हे एंडोडम आपल्याला हे जे एंडोडम आहे हे एंडोडम आपल्याला लिव्हर सेल्स म्हणजेच हेपॅटोसाइट सेल्स ज्या आहेत ह्या तयार करून देतं. आता एवढ्याच सेल्स तयार केल्या जातात का तर नाही. अशा अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सेल्स आपल्याला तयार करून मिळतात. यानंतर नेक्स्ट पार्ट आहे अडल्ट स्टेम सेल्स. आतापर्यंत आपण एम्ब्रियोनिक स्टेम सेल्सचा पार्ट जो आहे तो पूर्ण कव्हर केलाय. याच्यानंतर जो दुसरा टाईप आहे अडल्ट स्टेम सेल्सचा तो बघूयात. देर आर 3 मेन सोर्सेस ऑफ स्टेम सेल्स इन द बॉडी ऑफ अडल्ट पर्सन. अडल्ट पर्सनच्या बॉडीमध्ये आपण 3 ठिकाणाहून किंवा 3 मेन सोर्सेस आहेत की जिथून आपण या स्टेम सेल्स मिळवू शकतोय. मग फक्त 3च आहेत का रे तर नाही, असे अनेक सोर्सेस आहेत पण एक 3 मेन सोर्सेस आपण याला म्हणू शकतो. मग त्याच्यामध्ये काय काय आहे? फर्स्ट वन आहे रेड बोन मॅरो, सेकंड आहे ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू आणि थर्ड आहे ब्लड. इथे खाली डायग्राम्स आहेत. हे बोन मॅरो दिसतंय. बोन मॅरो म्हणजे काय? आपल्या बोनमध्ये जे फ्लुइड पार्ट आहे त्याला आपण रेड बोन मॅरो असं म्हणतो. तिथून सुद्धा आपण स्टेम सेल्स कलेक्ट करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यू. याच्यामध्ये ह्या ज्या सेल्स दिसतात या सेल्समधून आपण स्टेम सेल्स कलेक्ट करू शकतोय. त्याच्यानंतर ह्या ब्लड सेल्स आहेत. या ब्लड सेल्समधून सुद्धा आपण काही प्रमाणामध्ये स्टेम सेल्स कलेक्ट करू शकतो. यानंतर अगदी महत्त्वाचा पॉईंट आहे. काय सांगतोय बघा, स्टेम सेल्स कॅन बी ऑब्टेन फ्रॉम कॉर्ड ब्लड इमिडिएट आफ्टर बर्थ. म्हणजेच काय? हे जे स्टेम सेल्स आहेत या आपण कॉर्ड ब्लड म्हणजेच काय? आता कॉर्ड म्हणजे काय? अंबलिकल कॉर्ड. जी अंबलिकल कॉर्ड आहे त्यामधून आपण या स्टेम सेल्स कलेक्ट करू शकतो. पण स्पेसिफिक टाइम पिरियड आहे बरं का. मग तो टाइम पिरियड काय? इमिडिएट आफ्टर बर्थ. बर्थ झाल्या जन्म झाल्या लगेचच त्या कॉर्ड ब्लड सेल्स ज्या आहेत ह्या आपल्याला कलेक्ट करायच्यात तेव्हा आपण त्याच्यामधून स्टेम सेल्स मिळवू शकतो. हे झालं अडल्ट बॉडीमध्ये, अडल्ट पर्सनमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे आपल्याला तर युजेस ऑफ स्टेम सेल्स. मग स्टेम सेल्स सोर्सेस तर कळाले, कुठून कलेक्ट करायचे हे तर कळाले, पण कलेक्ट करून करायचंय काय? युजेस तर कळाले पाहिजेत की नाही. मग पहिला यूज आहे रिजनरेटिव्ह थेरपी. यालाच आपण सेल थेरपी असं सुद्धा म्हणू शकतो. री म्हणजे काय रे? पुन्हा. आणि जनरेटिव्ह म्हणजे काय? तयार करणे, पुन्हा तयार करणे. मग काय पुन्हा तयार करायचंय? मग त्याच्यामध्ये एखादा सेल तयार करणं असेल, टिश्यू तयार करणं असेल, आपण याला म्हणतो पुन्हा तयार करणे, रिजनरेटिव्ह थेरपी. पुन्हा नव्याने तयार करू शकतो. मग आता
ही रिजनरेटिव्ह थेरपी आपण कुठं कुठं वापरू शकतो, काही डिसीजेस आहेत मग त्याच्यामध्ये डायबिटीज सारखा डिसीज असेल, अल्झायमर सारखा डिसीज असेल, इथं आपण ही थेरपी यूज करू शकतो. देन सेकंड वन आहे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. ऑर्गन ट्रान्सप्लांट करायचंय. आता इन केस जर काही चुकून काही ॲक्सिडेंट झाला असेल, अशा ॲक्सिडेंटच्या वेळी किंवा काही ऑर्गन डॅमेज झाले असेल अदर काही रिझन्समुळे, तर अशा वेळी जेव्हा एमर्जन्सी असते, ऑर्गन ट्रान्सप्लांट करायचा असतो, रिप्लेस करायचा असतो, अशा वेळी डोनर शोधावा लागतो. मग तो डोनर शोधणं, तो मॅच होतोय का हे चेक करणं, बरेच कॉम्प्लिकेशन्स असतात, बराच कालावधी जातो. मग अशा वेळी जर आपण नव्याने एखादा ऑर्गन तयार करू शकत असू तर मग ह्यालाच आपण ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन असं म्हणू शकतो, की ज्याच्यामध्ये त्या स्टेम सेल्सचा वापर करून आपण ऑर्गन नव्याने तयार करतोय. या थेरपीला, या ट्रीटमेंटला आपण ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन असं म्हणतो. देन आता याच्यानंतर काय बघायचंय की बाबा याचे युजेस वेगवेगळे कसे आहेत. ह्या ज्या स्टेम सेल्स आहेत, या स्टेम सेल्स पासून आपण न्यूरॉन सेल्स म्हणजेच की ज्या ब्रेनमध्ये प्रेझेंट आहेत त्या तयार करू शकतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे इंटेस्टाईन मधल्या सेल्स, लिव्हर मधल्या सेल्स, हार्ट रिलेटेड असेल, बोन्स मधल्या सेल्स असतील, अशा वेगवेगळ्या सेल्स आपण या स्टेम सेल्स पासून तयार करू शकतोय. नवीन आपण अशा वेगवेगळ्या सेल्स बघू शकतोय. त्याच्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे स्टेम सेल्स प्रिझर्वेशन. बाबा स्टेम सेल्स सोर्सेस बघितले, ते कलेक्ट केले, पण त्याच्यानंतर प्रिझर्वेशन कसं करायचंय, ते टिकवून कसं ठेवायचे, स्टोअर कसं करायचे, त्याच्या टेक्निक्स. सुरुवात करूयात. स्टेम सेल सॅम्पल्स आर कलेक्टेड फ्रॉम ब्लड, रेड बोन मॅरो अँड एम्ब्रियो. किंवा ब्लडमधून कलेक्ट करू शकतोय, त्याच्यानंतर रेड बोन मॅरोमधून कलेक्ट करू शकतोय, एम्ब्रियोमधून म्हणजेच जे ब्लास्टोसिट्स आहे इथूनही आपण ह्या कलेक्ट करू शकतोय. बाबा सॅम्पल तर कलेक्ट केल्यानंतर सॅम्पल ठेवायचं कशात. मग आता याच्यामध्ये आपल्याला वायल्स दिलेल्या असतात. मग ज्या वायल्स आहेत या वायल्स स्मॉल असतात साईजमध्ये, शेप थोडासा असा असतो बघा. आता हे एक्झॅक्ट तर तुम्हाला दिसणार नाही, पण ह्या अशा काही सिमिलर शेपच्या असतात त्या वायल्स. साईजला अगदी स्मॉल असतात, स्टराईल असतात. मग स्टराईल म्हणजे काय, तर स्टेरिलायझेशनची प्रोसेस जी आहे, बस कंटॅमिनेशन होऊ नये, कोणताही मायक्रो ऑर्गॅनिझम त्याच्यामध्ये एंटर होऊ नये म्हणून प्रॉपर स्टेरिलायझेशन केलं जातं. त्यालाच आपण स्टेराईल वायल्स असं म्हणतोय. मग हा जो स्टेराईल शब्द आहे त्याचा अर्थ सुद्धा लक्षात ठेवायचा आहे. स्टेराईल म्हणजे काय, त्याच्यामध्ये कोणतंही कंटॅमिनेशन होऊ नये म्हणून प्रॉपर क्लिनिंग केलेलं आहे, त्याला आपण स्टेराईल किंवा स्टेरिलायझेशन असं म्हणतो. निर्जंतुकीकरण करणे अगदी सोप्या भाषेत. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दोज वायल्स आर केप्ट इन लिक्विड नायट्रोजन. आता ह्या ज्या वायल्स आहेत ह्या अशाच आपण कुठल्याही कपाटात ठेवून देऊ शकतोय का, नाही. का बा असं झालंय का बा स्टेम सेल्स कलेक्ट केल्या, वायल्समध्ये ठेवल्या आणि आपण कोणत्याही नॉर्मल कपाटात जाऊन त्या ठेवून दिल्या, शक्य आहे का, नाही. अगदी आपली नॉर्मल घरामध्ये जे काही उरलेलं अन्न आहे हे सुद्धा आपण फ्रीजमध्ये ठेवतो. मग फ्रीजमध्ये ठेवण्याचं काय कारण असतं, तर फ्रीजचं जे टेम्परेचर आहे हे खूप कमी असतं. त्या कमी टेम्परेचरला कोणत्याही मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होत नाही. मग जर मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो झाला नाही, कंटॅमिनेशन होईल का, नाही. प्रिझर्वेशन प्रॉपर होईल, खूप जास्त कालावधीसाठी आपण ते ॲज इट इज स्टोअर करून ठेवू शकू, म्हणून आपण ते फ्रीजमध्ये ठेवतो. मग सेम तसंच ह्या ज्या वायल्स आहेत ह्या आपल्याला लिक्विड नायट्रोजनमध्ये ठेवायच्यात, कारण ह्याचं जे टेम्परेचर आहे हे आहे -135 डिग्री सेल्सिअस टू -190 डिग्री सेल्सिअस. मायनसमध्ये आहे तेही किती, 135 डिग्री सेल्सिअस टू -190 डिग्री सेल्सिअस. एवढ्या कमी टेम्परेचरला ते ठेवल्याने त्याच्यामध्ये काहीही कंटॅमिनेशन होत नाहीये, कोणताही मायक्रो ऑर्गॅनिझम ग्रो होत नाहीये. त्याच्यामुळे आपण ह्याला खूप जास्त कालावधीसाठी प्रिझर्व करू शकतो. हे जे लिक्विड नायट्रोजन आहे हे लिक्विड नायट्रोजन आपण बऱ्याच इंडस्ट्रीजमध्ये सुद्धा बघतोय, बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती यूज केलं जातं. मग ते इंडस्ट्रीमध्ये यूज केलं जाते. जे वेटर्निटी डॉक्टर्स आहेत, वेटर्निटी हॉस्पिटल्स, त्याच्यामध्ये सुद्धा जे सिमेंट कलेक्ट करून ठेवलेलं असतं त्याच्यामध्ये हे वापरलं जातं, जेणेकरून त्याच्यामध्ये कोणतंही कंटॅमिनेशन नाही झालं पाहिजे आणि ते लॉंग टर्मसाठी आपल्याला प्रिझर्व करता आलं पाहिजे. हे सगळं झालं आपल्या स्टेम सेल्सबद्दल, की सोर्सेस बघितले आपण, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असणारे युजेस बघितले त्याचे, त्याच्यानंतर प्रिझर्वेशन टेक्निक बघितल्या. आता याच्यानंतर नेक्स्ट आपण बघणार आहोत त्याच्यावरती विचारले जाणारे क्वेश्चन्स किंवा बोर्डमध्ये कसे क्वेश्चन्स विचारले जातात. त्याच्यामध्ये पहिला क्वेश्चन आहे ऑब्झर्व द गिव्हन डायग्राम अँड राईट प्रॉपर नेम्स इन द ब्लॉक्स. ही डायग्राम दिलेली आहे
आणि काही ब्लॉक्स दिलेले आहेत. या ब्लॉक्समध्ये आपल्याला काय करायचंय, प्रॉपर नेम्स लिहायचे, मग शॉर्टकटमध्ये काय तर नेमिंग करायचंय. मग आता इथं काय येईल रे, स्टेम सेल येईल बरोबर. त्याच्यानंतर इथं काय न्यूरॉन्स येईल, इथं ब्रेन येईल, इंटेस्टाईन आहे, त्याच्यानंतर लिव्हर आहे, हार्ट आहे, बोन सेल्स आहेत. आता हे फक्त नेमिंग करायचं आणि हे नेमिंग केल्यानंतर आपल्याला किती मार्क्स मिळणार आहेत, 2 मार्क्स मिळणार आहेत. 2 मार्क्ससाठी एवढा सिंपल ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे, विचारला जातो. आणि विचारला कधी गेला आहे, प्रिव्हियस इयरला 2022मध्ये जी जुलैची एक्झाम झालेली, जुलै 2022च्या एक्झाममध्ये हा क्वेश्चन 2 मार्क्ससाठी विचारला गेला होता. अगदी सोपं आहे, अटेम्प्ट करण्यासारखं आहे, कुठेही मार्क जाण्याचा चान्स नाहीये. असाच एक दुसरा क्वेश्चन आहे, तो बघूयात आपण. राईट द करेक्ट आन्सर इन ब्लँक सर्कल्स. हे जे ब्लँक सर्कल्स दिलेत, या ब्लँक सर्कल्समध्ये आपल्याला आन्सर लिहायचे. मग क्वेश्चन काय तर युजेस ऑफ स्टेम सेल्स. स्टेम सेल्सचे आपण युजेस बघितले मगाशी बरोबर. हे युजेस आपल्याला फक्त याच्यामध्ये लिहायचेत. हा जो क्वेश्चन आहे हा सुद्धा आपल्याला 2 मार्क्ससाठी विचारला गेलाय. कधी विचारलाय तर मार्च 2023मध्ये हा क्वेश्चन विचारला होता. ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहेत, मार्क्स याच्यामध्ये जात नाहीत, त्याच्यामुळं कंपल्सरी अटेम्प्ट करायचेच आहेत. मग असेच अजून आपण क्वेश्चन्स घेऊन येणार आहोत. त्याची एक वेगळी सिरीज आहे. ती जी सिरीज आहे ते आपल्याला जो आपला ॲप आहे दिशा डिजिटल नावाचा, जो प्ले स्टोअरवरून तुम्ही डाउनलोड करू शकता, त्या ॲपमध्ये आपण असे वेगवेगळे क्वेश्चन्स घेऊन येणार आहोत. त्याच्यात सोबत आपलं टेक्स्टबुक सोल्युशन जे आहे, म्हणजेच काय तर टेक्स्टबुकच्या मध्ये जे एक्सरसाइजमध्ये असणारे क्वेश्चन्स आहेत त्याचे सोल्युशन्स. मग सोल्युशन कसे आपण देणार आहे तर त्याच्यामध्ये अगदी तुमचं मार्क वाईज की बाबा तुम्हाला किती अपेक्षित आहे उत्तर लिहिणं, कसं अपेक्षित आहे, अगदी मार्क वाईज आपण त्याचं सोल्युशन देणार आहोत. मग असेच नवीन नवीन व्हिडिओज आणि असे सोल्युशन्स हवे असतील तर आपला जो ॲप आहे दिशा डिजिटल नावाचा प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि त्याच्यामधून कोर्स बाय करून आपले असेच नवीन नवीन येणारे व्हिडिओज बघू शकता. जो काही व्हिडिओला रिस्पॉन्स दिलात खरंच खूप छान मिळाला. असाच सपोर्ट तुमचा राहू द्यात. थँक्यू सो मच.